गेल्या काही दिवसांपासून खालिद का शिवाजी या चित्रपटावरून मोठा वाद सुरू आहे। आता हा वाद शिगेला पोहोचला। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या संदर्भातील इतिहासाबाबत चुकीची विधानं केली आहेत असा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली होती। त्यानंतर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटाचं सेन्सॉर प्रमाणपत्र 1 महिना निलंबित केलं आहे। या कालावधीत चित्रपटासंदर्भात चौकशी केली जाणार आहे। त्यानंतर अंतिम निर्णय होईपर्यंत हे प्रदर्शन लांबणीवर पडलंय। खालिद का शिवाजी हा चित्रपट 8 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, पण हे प्रदर्शन थांबवण्याची मागणी राज्य सरकारनं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे। खालिद का शिवाजी सिनेमावरून वाद निर्माण झाल्यावर या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली आहे। त्या सुचवलेल्या विशेषज्ञांच्या समितीचं घोषणा फक्त मी केलेली आहे। याचा अर्थ तो सिनेमा संपूर्णतः चुकीचा असेल तर त्याची इन्क्वायरी सुद्धा आपण लावलेली आहे आणि म्हणून या कान्स फिल्म फेस्टिवलच्या यादीतून त्याला आपण रद्दबादल सुद्धा केलं। त्याच्या असलेल्या रेकॉर्ड जे कान्सला आहेत त्यातही मेल पाठवून आपण त्याला रद्द केलं आणि बरोबरीने शासनाने म्हणजे मीच भूमिका घेतली की सीबीएफसीने या सगळ्याची पुनर्तपासणी केली पाहिजे। मला कल्पना नाही का लावलेला आहे, परंतु काही हिंदू संघटनांनी जे आहे अशी मागणी केली होती की त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही चुकीचा इतिहास मांडला गेलाय असं त्यांचं म्हणणं होतं। आता तो सिनेमा काय मी पाहिलेला नाही आणि मग त्यामुळे चुकीचं त्याच्यात काय ते मला काही नाही। तर खालिद का शिवाजी चित्रपटावर आक्षेपाची कारणं नेमकी काय ती पाहूयात। खालिद का शिवाजी चित्रपटावर हिंदुत्ववाद्यांनी आक्षेप घेतलाय। चित्रपटात इतिहासाची चुकीची मांडणी केल्याचा आरोप आहे। त्याचबरोबर खोटं नरेटिव्ह चित्रपटातून तयार केलं जात असल्याचाही आरोप आहे। यातला एक आक्षेप आहे महाराजांच्या सैन्यात 35% मुस्लिम होते असा एक संवाद या चित्रपटात आहे। दुसरा आक्षेप आहे शिवरायांचे 11 अंगरक्षक मुस्लिम होते असा एक दावा आहे चित्रपटातल्या एका संवादात आहे। तिसरा आक्षेप आहे छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते असाही एक संवाद आहे आणि शिवरायांनी रायगडावर मस्जिद बांधली होती असाही एक संवाद या चित्रपटात आहे ज्यावर आक्षेप घेतलाय। त्याचबरोबर नावात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख यावरही आक्षेप आहे आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या संदर्भात सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिलं होतं। तर जय महाराष्ट्रने या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत। हे प्रश्न आपण पाहूयात। फक्त ट्रेलरवरून आक्षेपापर्यंत पोहोचता येतं का? कारण चित्रपट अजून आला नाहीये। कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये तो बघता आला होता, पण किती जणांनी बघितला प्रश्नच आहे। ज्यांनी सिनेमा पूर्ण पाहिला त्या सेन्सॉर बोर्डाला आक्षेप का नव्हता? यात आक्षेपार्ह संवाद आहे, दृश्य आहे, तर त्यावर तेव्हाच का आक्षेपार्ह सेन्सॉर बोर्डाला काही वाटलं नाही? आणि संवाद आक्षेपार्ह होते तर सेन्सॉर बोर्डाने मान्यता कशी दिली? एका तज्ञ समितीने सिनेमा पूर्ण पाहिला, मग या तज्ञ समितीला त्यात काही वावगं वाटलं का? त्यानंतर या सिनेमाची कान्स फेस्टिवलसाठी समितीकडून निवड झाली आणि तिथे या चित्रपटाचं कौतुक सुद्धा झालं, गौरव झाला। आक्षेपार्ह संवाद होते तर सिनेमा कान्स फिल्म फेस्टिवलला गेला कसा? त्याची निवड का झाली? हा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय। काही दिवसांपूर्वी आशिष शेलारांकडून चित्रपटाचं कौतुक देखील करण्यात आलं होतं। हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्यावर आता प्रदर्शन लांबणीवर पडलंय। आता प्रदर्शन आणि कान्ससाठी सिनेमा पाठवला जाणार नाहीये। विरोधामुळे कलाकृतीवर हा अन्याय नाही का? हा एक प्रश्न उपस्थित होतोय जो आम्ही तुमच्या समोर मांडतोय। यासह जेएम विशेषमध्ये इथेच थांबूयात।